देवगड तुळशीकाठे येथील एका आंबा बागेला आग लागून 20 कलमे होरपळून गेली। या आगीत बागायतदार तुषार भापल यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले। झाडावरून पडून जखमी झालेल्या अवस्थेतही 12वीची परीक्षा देणाऱ्या देवगडच्या राहुल घाडी या विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये 54% गुण मिळवून यश प्राप्त केले। त्याच्या धाडसाचे, जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक होते। दोडा मार्गमधील न्हावेली, वडुरा, रोणापाल, कास, निगुडे, सातोसे, शेरले या भागात वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसला। ठिकठिकाणी पडझड आणि नुकसानीच्या घटना घडल्या। कणकोलीजवळ एका वळणावर आरामबस आणि कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 1 जण जखमी झालाय। शुक्रवारी सायंकाळी देवगड निपाणी महामार्गावर हा अपघात घडला। दोडा मार्ग कोल्हापूर मार्गावर भले मोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। कालांतराने दोडा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली। एका कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवारी कुडाळवासियांनी भूमी अभिलेख कार्यालयावर धडक दिली। त्यावेळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या। गोव्यातील नवेवाडे शांतीनगरमध्ये पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चाळोबा केसरकर याला अटक केली। संशयित आरोपीने पत्नीचा खून का केला याचा पोलीस तपास करीत आहेत। देवतांबद्दल अपशब्द काढून भाविकांच्या भावना दुखविणे योग्य नाही, असे गोवा तपोभूमीचे मठाधीश स्वामी ब्रह्मेशानंद यांनी म्हटले आहे। तुम्ही बघितले असेल हल्लीच्या काळामध्ये आमच्या देवळांवरती उठसूट वाटेल ते अशा काही लोक बोलताना तुम्ही बघितले असेल। हे बोलणं तेवढंच बोचत नाही, जेव्हा महिला एखादी काहीतरी आपल्या धर्माबद्दल आणि काहीतरी अनुद्गार काढते त्यावेळी जास्त दुखतं। पणजी कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये सोडाच साधे 10 लाख रुपये देखील खर्च करण्यात आल्याचे दिसून येत नाही, असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्ता केरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलाय। आमच्या गोंयच्या ताजमहालाकडे आता आणि हो ताजमहाल आमचा कोणे बांधला तर आमच्या मिनिस्टर गोविंद गावडेन बांधला। आणि पळयला तुम्ही एक भितुल्यान येते दिसती पडटा ते अख्खे हे टेरस आहा तो कॉलेज जाल्लो आणि ताजमहल बांदता बांदता थंयच उरलेलो। असेंब्लीन आमच्या गोविंद गावडेन मिनिस्टरान सांगलें की आपूण ताजमहल बांदता आणि ह्या ताजमहालात कितले करोड लागले तर 75 करोड लागले। सावंतवाडी शहर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी शुक्रवारी सावंतवाडी वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। ज्यावेळी पाऊस पडलाय तुमची लाईट येऊ शकत नाही नंतर सावंतवाडीला मला संपूर्ण मतदार सांगा, विधानसभा मतदारसंघाचा सांगा मतदारसंघात वेंगुर्ल्यामध्ये 30 परिस्थिती, दोडामार्गमध्ये 30 परिस्थिती, सावंतवाडीमध्ये 30 परिस्थिती, याची कारणं द्या ना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।